महत्त्वाची बातमी आहे। ठाकरेंची माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या भाजप त्यांचा प्रवेश निश्चित मानला जातोय। तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती। अभिषेक घोसाळकर यांच्या जागी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मृत व्यक्ती किंवा विशेषतः हत्या झाली की त्या कुटुंबाप्रती त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश आता निश्चित मानला जातोय। त्यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरू यांच्याकडून। विनायक, विनोद घोसाळकर आणि संजय राऊत 2 दिवसापूर्वी एकत्र दिसले होते, त्यानंतर आता तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांचा भाजप प्रवेश यामुळे निश्चित मानला जातोय, काय माहिती? निखिला बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर ही मुंबई बँकेच्या संचालक पदाची जागा जी आहे ती रिक्त होती आणि या रिक्त जागेवरती तेजस्विनी घोसाळकर यांची निवड जी आहे ती संचालकपदी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। भाजपमध्ये तेजस्विनी घोसाळकर यांचा प्रवेश होऊ शकतो अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते, तशी चर्चा सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर तेजस्विनी घोसाळकर सुद्धा मातोश्रीवरती काही दिवसापूर्वी गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की काही चर्चा ज्या आहेत त्या मी करण्यासाठी मातोश्रीवरती गेलेली होती, परंतु आपण पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेत त्यांचा प्रवेश होईल अशीही चर्चा काही दिवसापूर्वी होती, परंतु अखेर आपण सध्या जी चित्र पाहिलं तर त्यांना संचालकपदी मुंबई बँकेच्या जे आहे ते नियुक्ती करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होईल अशी आता माहिती जी आहे ती सूत्रांकडून सध्या मिळालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कधी हा प्रवेश केला जातो हे बघावं लागेल। तेजस्विनी घोसाळकर स्वतः स्पष्टता काय या सगळ्या गोष्टींवरती देतात का बघावं लागणार आहे, परंतु संचालकपदी निवड करण्यात आल्यामुळे भाजप मध्ये प्रवेश होईल अशी जी आहे ती आता सूत्रांकडून माहिती मिळते। धन्यवाद विनायक। एकूणच माहितीबद्दल तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश हा निश्चित मानला जातोय। अभिषेक घोसाळकर यांच्या रिक्त जागी तेजस्वी घोसाळकर यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे।